शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ITI चौक महात्मा फुले पुतळा येथे काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आहे। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला आहे। भारतातील एक अधिकारी यांनी संपूर्ण माहिती दहशतवाद्यांना पोहोचवली आहे। त्या अधिकाऱ्याला तात्काळ अटक करून निलंबित करून फाशीची शिक्षा देण्याची देखील मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नांदेड सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी इथं आम्ही जमलेलो आहोत। या देशामध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत आणि काल परवा जे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज इथं ITI चौकामध्ये निषेध करत आहोत। तुमच्या माध्यमातून मला या केंद्र शासनाला जाब विचारायचा आहे शिवसेनेच्या वतीनं की कालचं तुम्ही एक न्यूज 18ला पंजाबच्या बातमी बघितली असेल। त्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या केंद्रामधला या देशामधला एक अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यानं सर्व माहिती या दहशतवादी हल्ल्याला पुरवली आहे आणि तो अधिकारी त्या दहशतवादी हल्ल्याला वेळोवेळी माहिती पुरवतोय। त्याच्या आमची दुसरी एक मागणी आहे की त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात यावी। एखाद्या समाजाचा तो कोणत्या समाजाचा असो तो अधिकारी देशासाठी घातक आहे, त्यामुळे या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी आणि हे दहशतवादी हल्ले भारत कधीही खपवून घेतला जाणार नाही हे शिवसेनेच्या वतीने आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।